अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय। सगळे सोयऱ्यांची अधिसूचना कायद्यात बदला यासाठी जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेत। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। कायदा पारित करून ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी यासाठी आमरण उपोषण आता लगेच सुरू झालं 10 वाजल्यापासून। मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा अंतरवली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा या मागणीसाठी जरांगे उपोषणाला बसले। यावेळी त्यांनी उपचारालाही नकार दिला। सरकारने येत्या 2 दिवसात अधिवेशन तातडीने बोलून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करून ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी आणि त्याची व्याख्या सुद्धा आम्ही सांगितलेल्या प्रमाणे आम्ही 4 वेळेस दिली त्याचप्रमाणे ती करा आणि तो कायदा लागू करा यासाठी आमरण उपोषण आता लगेच सुरू झालं 10 वाजल्यापासून। उपोषणाचं स्वरूप कसं असेल? पाणी अन्न काय काहीच नाही, उपचार नाही, पाणी नाही, जेवण नाही, काहीच नाही, उपचार नाही, पाणी सुद्धा। 25 जानेवारीला जरांगेंसह मराठ्यांचा आरक्षण मोर्चा वाशीमध्ये धडकला। मात्र सरकारनं जरांगेंसोबत चर्चा करून त्यांना मुंबईत येण्यापासून रोखलं आणि 26 जानेवारीला रात्रीच सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली। त्यानंतर 27 जानेवारीला सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये गुलाल उधळत जरांगेंनी आंदोलन स्थगित केलं। जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे सरकारनं सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली आणि 16 फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती मागवल्या। सगळे सोयरे म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा आणि त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक। रक्तातील नातेवाईक पितृसत्ताक पद्धतीमधील सगळे सोयरे आहेत असं शपथपत्र पुरावा म्हणून अर्जदारांना दिल्यास गृह चौकशीद्वारे कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल। ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्या आधारे गणगोतामधील सर्व सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल। जर 27 तारखेला त्यांनी गुलाल उधळलं जातं परत बसायचं काही कारण नाही ना। आणि 15 तारखेला अधिवेशन पण त्यांना सगळ्यांना माहिती आहे, आम्हाला माहिती आहे की 15 आणि 16 तारखेला अधिवेशन आहे आणि सेपरेट मराठा समाजाला आरक्षण द्यावं या संदर्भामधला कायदा पास करायचा आहे। याला आमचा पण पाठिंबा आहे ना। मग ते मंजूर होणार आहे, मग बसायचं कारण काय की माझ्या उपोषणामुळे मंजूर झालं म्हणून म्हणजे क्रेडिट आहे। आणि आजकाल काही लोकांना विचार काय सांगणार आता। असं आहे की जरांगे पाटील उपोषण करून वारंवार शिंदे सरकारला पहिले जो परिपत्रक काढलं आहे त्यावेळेस गुलाल उधळला, ढोल ताशे वाजवलेत, फुलांचा वर्षाव करून घेतला। मग आता उपोषणाला गरज काय वारंवार? खरं तर आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध कधीच केला नाही। ओबीसीच्या ताटातलं काढून घेऊ नका ही आमची भूमिका काल होती, आज आहे आणि उद्या राहणार आहे। त्यासाठी कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही आणि घाबरायचा काही विषय नाही। इकडे धमक्यांवरून देखील भुजबळ आणि जरांगे पाटील आमने सामने आलेत। नुकतंच नाशिकच्या कार्यालयामध्ये भुजबळांना जीवे मारू असं धमकीचं पत्र आलंय। पण म्हाताऱ्या माणसाला कोण मारणार असं म्हणत जरांगेंनी भुजबळांना डिवचलंय। गेल्या काही महिन्यामध्ये जे आहे 4-5 वेळा जे आहे हे पत्र वगैरे सगळे आलेले आहेत, ते सगळे पाठवले आहेत आपण पोलिसांना आणि मेसेज तर भरपूर आलेले आहेत, फोनसुद्धा आलेले आहेत। शेवटी अशी पत्र आल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये मला तर खूप वेळा असं धमकीची पत्र आली आणि प्रयत्नसुद्धा झाले, तो भाग वेगळा। परंतु शेवटी आपण पोलिसांवर सोडून द्यायचं, तर घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे, आयडिओलॉजी आहे ती बदलू शकत नाही आणि पोलीस त्याचा शोध घेतील काय खरं आहे खोटं आहे। म्हातारा माणूस आहे, म्हाताऱ्या माणसाला कशाला कोण मारी? तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती, तर म्हाताऱ्याला काय मारते? तू आता या असंच जाणार आहे, तू टेन्शन टपकून एखादी रच्ची जाईन, कोण मारेन त्याला उभं कशाला? ते काय लय शान आहे कधी? आम्हाला 7 वेळेस असंच घडलेलं आहे, तरी आम्ही सांगितलं ना सरकारला, आम्ही सांगितलं का संरक्षण लाव का काय घातपाताचा प्रकार होता असलं तर सारखं भंगार चाळे नाही करत आम्ही खेळतो त्याला। 16 फेब्रुवारीपर्यंत सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर हरकती घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे। मात्र 10 तारखेपासूनच जरांगेंनी उपोषणाला बसून सरकारला अलर्ट दिलाय। अर्थात कायदा करायचा असेल तर सरकारला 16 तारखेपर्यंत अधिवेशन बोलवावं लागेल। अंतरवली सराटेहून संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.